अकलूज निवडणूक चालू झाली आहे बाबा आता. तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल, कशी तयारी आहे आपली? नाही, निश्चितप्रमाणे आदरणीय मोठेदादा बाळदादा यांच्या नेतृत्वाखाली अकलूजच्या नगर परिषदे निवडणुकीसाठी संपूर्ण मोहिते पाटील गट सक्रियपणे हुरारीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. निश्चितप्रमाणे जसे आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 10 पासून 17 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे. आमच्या मोहिते पाटील गटाच्या इच्छुकांची देखील मुलाखती पार पडलेल्या आहेत. त्यातनं आता जे इच्छुक आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन सगळ्यांचं विचार घेऊन त्यातले उमेदवार निश्चितीकरण करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि निश्चितप्रमाणे अकलूज हे गाव मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारं मंडळी ह्या गावामध्ये आहे. आणि निश्चितप्रमाणे मागील काळामध्ये ह्या गावामध्ये विकास करण्यासाठी आदरणीय विजयदादांनी बाळदादांनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. आणि ही नगरपालिकेची निवडणूक 4 वर्षानंतर लागते. ही नगरपालिकेची स्थापना जवळपास 48 दिवस उपोषण करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी उपोषण करून कष्टाचं फळ आम्हाला आता मिळतंय. निश्चितप्रमाणे कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत, सर्वसामान्य नागरिक देखील उत्सुक आहे की लवकरात लवकर ही निवडणूक व्हावी आणि ही निवडणूक पार झाल्यानंतर निश्चितप्रमाणे आपल्याला निकाल बघायला मिळेल. आपल्याकडे मुद्दे कोणकोणते आहेत आता प्रचारासाठी? मुद्दे म्हटलात तर तुम्ही बघा, आज अकलूजचा विकास किंवा अकलूज हे गाव काय 1-2 दिवसामध्ये बसलेलं नाही. गेल्या 3-4-5 पिढ्यांपासून सर्वसामान्य नागरिक असेल मोहिते पाटील कुटुंबाने एकत्रित मिळून हे गाव बसवलेलं आहे. आणि आज अकलूजचा विकास आदरणीय शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी त्या काळी केला. त्यानंतर आदरणीय विजयदादांनी अकलूजमध्ये शासकीय कार्यालय कशी उभारता येतील ह्यासाठी प्रांत कार्यालय, डीवायएसपी कार्यालय हे अकलूजमध्ये उभारले. आरटीओ सारखं इमारत आपल्याकडे आणली. आदरणीय शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी सहकारातनं आपल्या गावाला कसं जास्तीत जास्त रोजगार तिथं उपलब्ध करून देता येईल यासाठी काम केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील आमचा प्रयत्न राहणार आहे की अकलूज मधले गाव म्हणून जे बसलं ते आता कुठेतरी शहराकडे ह्या अकलूजची ओळख निर्माण व्हायला लागलेली आहे. निश्चितप्रमाणे त्यासाठी म्हणून अकलूजच्या पाणी पुरवठा योजनेला आदरणीय रणजितांच्या माध्यमातून जवळपास 225 कोटी रुपये मंजूर झाले. आणि प्रामुख्याने अकलूजमध्ये जी अडचण होती की उन्हाळ्याच्या काळामध्ये 3 किंवा 4 दिवसावर पाणी पुरवठा अकलूजमध्ये होत होता. त्याचं मूळ कारण हे होतं की आपला जो विजोरीचा साठवण क्षमतेचा तलाव आहे पाणी पुरवठ्याचा, तिथे केवळ 20 दिवस पाणी साठवता येईल अशा प्रकारचं तिथं साठवण क्षमता होती. परंतु आता ह्या योजनेमुळं जवळपास 60 दिवसाचा साठवण क्षमता आपली त्या तळ्याची होणार आहे, जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात देखील रोजच्या रोज आपल्याला सर्वसामान्य नागरिकाला पाणी पोच करता येणार आहे. त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनासाठी अंडरग्राऊंड गटरीची योजना दादांनी मंजूर करून दिलेली आहे. आणि रस्त्यांच्या देखील कामासाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा निधी आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून ह्या गावाला मिळालेला आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये निश्चितप्रमाणे सगळ्या विकास कामांना जास्तीत जास्त गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपला उमेदवारांचा फॉर्म्युला कसा असेल, महाविकास आघाडी की मोहिते पाटील गट? नाही, अजून अद्याप ते अधिकार खऱ्या अर्थाने मला नाहीत. ह्याच्यावर वरिष्ठ नेतृत्व योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील. पर जिल्ह्यातून पर तालुक्यातून लोक येऊन आपल्याबद्दल वाईट बोलतात. मुळात त्यांच्यावरच त्यांच्या तालुक्यामध्ये इतके गुन्हे आहेत म्हणून त्या लोकांविषयी काय बोलायला आपण? आपण जर बघितलं तर ही अकलूजची पद्धतच नाही. अकलूजमध्ये सर्वांना स्वातंत्र्य आहे. सगळ्यांना आपली इच्छा आपली भावना व्यक्त करण्याची गरज किंवा स्वातंत्र्य आहे. आणि अकलूज मुळातच हे मोहिते पाटील कुटुंबाचं कुटुंब आहे. आणि सर्वसामान्य नागरिक कुठल्याही मोहिते पाटील परिवारापैकी कुणापाशीही जाऊन आपली इच्छा भावना व्यक्त करू शकतो, हक्काने आपलं मत मांडू शकतो. आणि ही अकलूजची संस्कृती आजवर आदरणीय सहकार महर्षींनी विजयदादांनी रुजवलेली आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये असं झालंय की बाहेरची मंडळी येऊन इथं काय बोलत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आपल्यावर आरोप होतोय की म्हणजे आपल्या अकलूजवर आरोप होतोय की अकलूजमध्ये दहशत आहे, व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण नाही, अकलूजच्या अंतर्गत रस्ते खराब आहेत, त्याविषयी काय सांगू? आता जर आपण ह्याच्यावर भाष्य करायचं म्हटलं तर मी माझ्या पर्सनली ओळखीतनं कितीतरी अधिकारी वर्ग सांगू शकतो किंवा डॉक्टर सांगू शकतो जे बाहेरगावचे आहेत, परंतु रिटायर झाल्यानंतर त्यांची इथली कार्यकाळ संपल्यानंतर देखील अकलूजमध्ये रिटायर होतात. त्याचं मूळ कारण म्हणजे अकलूजमध्ये सुरक्षितता आहे, मेडिकलची सुविधा आहे, शिक्षणासाठीची सुविधा आहे, वातावरण चांगलं आहे, पाण्याची सोय चांगली आहे. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये कुठलाही नागरिक राहू इच्छितो.
त्यामुळे हे केवळ काहीतरी अकलूजचं नाव बदनाम कसं करता येईल ह्यासाठीचा प्रयत्न विरोधकांचा आणि हे केविलवाण आहे. अकलूज नगर परिषदेच्या या निवडणुकीत कधी नव्हे ते गुंड प्रवृत्ती आता बाहेर येऊ लागली. नाही, हे खऱ्या अर्थाने खूपच चुकीचं पद्धत हे आपल्या गावामध्ये आणण्याचा काही मंडळींचा प्रयत्न आहे, परंतु त्यामध्ये आम्ही त्यांना यश मिळू देणार नाही. आता आपल्या अकलूज नगर परिषदेवर मोहिते पाटील गटाचे किती उमेदवार निवडून येण्याची शक्यता आपण सांगतो? सर्वच्या सर्व उमेदवार हे मोहिते पाटील विचाराचेच होतील. 26-0 आणि नगराध्यक्ष हा आदरणीय विजयदादांच्या विचाराचा असेल. ज्याप्रमाणे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र झाले तसे धवलदादा आणि शिवरत्न म्हणजे प्रतापगड आणि शिवरत्न एकत्र येण्याची काही चिन्हे आहेत का किंवा शक्यता आहे? नाही, तशा प्रकारचं भाष्य मी माझ्याकडनं उचित राहणार नाही. आदरणीय मोठे दादा बाळदादा ह्याच्यावरच भाष्य करतील. आमदार जानकर साहेबांनी सांगितलं आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढणार आहे, पण आपल्याकडून अद्याप तशी कुठलीच घोषणा नाही झाली. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून राहून आपल्या गटाचं काम कसं करता येईल आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली 27-0 ह्या गावामध्ये कसं करायचं ह्यासाठी आम्ही तयारी चालू केलेली आहे. राजकीय भाष्य अधिकचं असेल ते आदरणीय धैर्यशील भैया बाळदादा सांगतील.